आता काढले हात्यार. युट्यूबला बघताना त्यांना वाटतं ही लाल काय आहे हातात. नाही टोन आहे टोन आहे. तुम्ही उशीर केला यायला जरा अजून बरंच चेक केला काय नाही बरंच चेक केला असता अजून लांबपर्यंत आहे का? नाही पाणी चांगलं तर बरंच आहे. नळ कुठे जुळते का नाही. खाली कुठं पण आहे तुमचा लांब आहे ठीक आहे. खाली ते पिपळा झाड लांब म्हणजे कुठंपर्यंत आहे. पिपळा झाड आहे तिथपर्यंत कालचं हो. पाणी वरच आहे ते चांगलं. इथं गाडी कुठे येते इथं आले रस्त्याने येते ना. दोन पॉईंट उतरून टाका की मग एवढं 7 एकर वावरायचं. भिजाय पाहिजे. हा दोन पॉईंट घ्या म्हणून तुम्ही सगळं भिजणार की. अहो होय मग 2 पॉईंट गड्डे पोरला भिजत नाही असं कर. दोन्ही टेकडी जमीन आहे. चांगला आहे पाणी. 5.5 फुट जाऊ 5.5 500 450 500 जायचं खाली. किती पाहिजे? 3 3.5 आहे पाणी. त्या पॉईंटपेक्षा चांगला आहे. हे दोन्ही जर पॉईंट उचलले तुम्ही सगळं भेटते तुमचं. होय पहिल्यांदा हा पॉईंट घ्यायचा आपण. खराब पैसे येते तिथं विहिरीसाठी आहे का एखादा? कुठं नाही हिरे करता हेच पॉईंट आहे. म्हणजे खोल आहे पाणी पण हिरेचं नाही उपयोग. हिरे नाही पाषाण किती लागणार? जवळच लागणार नाही. आता इथे हे म्हणताना काय होईल माहिती आहे का. तुम्हाला राहणार आहे सगळं जास्तीत जास्त एक हे गट माती सगळी गट माती असते. चुनखडी ही रान त्या चुनखडी कमीत कमी 30-40 फुट केसिंग बसणार. एक अंदाज एक आपला तिथनं खाली कठीण लागणार आपल्याला. इथं आहे पाणी सोर्स आहे पाण्याचा. मुळे जरी विहीर आहे तिथं सुद्धा. आणि हिरेलाही पॉईंट आहे तुम्हाला इथं. हो कारण झरीच्या आजूबाजूला जुळले तुमची सगळं इकडंच आहे. जोड पाण्याचा इकडंच आहे सगळा. सगळं उतार आहे म्हणते विचार करू नका तुम्ही. खाली उतार आहे पाणी राहील हे विचार करून देतो मी. नळ कशी आली पुण्य नळ आल्या.